महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बोलणार आहोत नेहमीप्रमाणेच आजच्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर, दिवसभरातल्या महत्त्वाच्या विषयावर आणि त्यानंतर सकाळच्या सामाजिक अजेंड्यावर। गेले कित्येक दिवस निर्णय घेत नाही म्हणून आरोप होत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णयांची एक्सप्रेस अर्थात तुफान सोडलेली आहे। निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यामुळे कालच राज्य सरकारने घेतलेले अनेक निर्णय त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप पक्षांनी, आम आदमी पार्टीनी आपल्या काही उमेदवारांची लिस्ट जाहीर केलेली आहे, म्हणजे एनसीपीच्या 18 आणि आपच्या 10 उमेदवारांची लिस्ट जाहीर झालेली आहे। या दोन्ही विषयावर आपण बोलणार आहोत। त्याचबरोबर आपण कौशल्य आधारित शिक्षण या आपल्या सामाजिक अजेंड्यावरच्या विषयावरही बोलणार आहोत। पण त्याच्या आधी बघूयात आजच्या हेडलाईन्स। 20,000 कोटींच्या ठेवी बुडवणारे सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय 3 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टात हजर राहणार। रॉय यांची अटक तुर्तास टळली। लोकसभा निवडणुकीसाठी आपच्या 28 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। महाराष्ट्रातल्या 10 उमेदवारांचा समावेश। वामनराव चटप, मारुती भापकरांना उमेदवारी। भुजबळांना बढती की साईडलाईन? राष्ट्रवादीच्या 18 जणांच्या पहिल्या यादीत भुजबळांसह मोहिते पाटील, पद्मसिंहांचा समावेश। मोहिते पाटलांकडे माढा तर बारामतीतून सुप्रिया सुळेच। पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना देशात पसंती। अमेरिकेच्या सर्वेक्षणाने भाजपाची कॉलर टाईट। मोदींवरच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींनी पिळले सलमान खुर्शिदांचे कान। खालच्या थरावरची टीका नको, नेत्यांनाही खडसावलं। समस्यांच्या डोंगरामुळे सर्वसामान्य कातावला। सुटकेसाठी मतदार राजाकडे आता मतदानाच्या अधिकाराचंच अस्त्र। आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण आज चर्चा करणार आहोत ती अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या कार्यतत्परतेवर। आणि आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी सध्या लोकप्रिय निर्णयांचा सपाटा लावलेला आहे। याआधी कामांना विलंब लावल्यामुळे हेच मुख्यमंत्री टीकेचे धनी बनले होते। त्याच्यामुळे घाईघाईने घेतलेल्या निर्णयांचा निवडणुकीत खरोखरच आघाडी सरकारला फायदा होईल का, हा खरा प्रश्न आहे। पाहूया याविषयी एक वृत्तांत। मुख्यमंत्र्यांची इलेक्शन एक्सप्रेस सुसाट। अचानक कसे झाले मुख्यमंत्री कार्यतत्पर? विलंब लावणाऱ्या चव्हाणांकडून दिवसभरात 5 महत्त्वाचे निर्णय। घाईनं घेतलेल्या निर्णयांचा निवडणुकीत फायदा होणार? लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राज्यातल्या आघाडी सरकारनं लोकोपयोगी घोषणांचा सपाटा लावलाय। वर्षानुवर्ष रेंगाळलेल्या विकास कामांच्या उद्घाटनांसाठी सरकारची घाई सुरू आहे। काही महिन्यांपूर्वीच निर्णय घेण्यास उशीर लावणारे मुख्यमंत्री म्हणून टीकेचे धनी ठरलेल्या पृथ्वीराज चव्हाणांची इलेक्शन एक्सप्रेस आता मात्र सुसाट धावताना दिसतीये। अवघ्या 1.5 महिन्यात तब्बल 150हून अधिक निर्णय घेण्याचा विक्रमच मुख्यमंत्र्यांनी केलाय। हेच मुख्यमंत्री फायलींवर सही करत नाहीत म्हणून अजितदादांनी त्यांचे कानही टोचले होते। तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पॉलिसी पॅरालिसिस झाल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती। चव्हाणांविरोधात दिल्ली दरबारीही तक्रारी वाढल्या, पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। नियमबाह्य फायलींवर निर्णय घेताना काळजी घेणारच असं राष्ट्रवादीला ठणकावून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा वेगळा चेहरा आता जनता पाहतीये। बुधवारी राणे समितीनं मराठा समाजाला 20% आरक्षण देण्याची शिफारस केली। त्यावर शुक्रवारी राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे। याशिवाय 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, 1995 पर्यंतच्या झोपड्यांचं सहज हस्तांतरण, 138 ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर, सरकारी दवाखान्यांमध्ये तब्बल 429 अत्यावश्यक मोफत औषधं, कुलाबा सिप्स या 33 किलोमीटरच्या मुंबई मेट्रो 3ला मंजुरी, अशा महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका जणू मुख्यमंत्र्यांनी लावलाय। याआधीही मंत्रिमंडळ बैठकीत धोरण लकव्यावरून शेलकी टीका सहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज निर्णयांची लढ लावली होती। यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद, नवी मुंबई विमानतळासाठी निविदा, कायम शब्द वगळून विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना 5व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणी, महिला धोरणाच्या मसुद्यास मान्यता, अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ यांचा समावेश आहे। राज्यातला निष्कलंक नेता अशी पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख आहे। आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आणि विलासराव देशमुख केंद्रात मंत्री झाल्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली।
दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. शिवाय त्यांची स्वच्छ प्रतिमा पक्षश्रेष्ठींना भावली. घोटाळ्यांच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक पाऊल जपून टाकलं. पण आगामी लोकसभा निवडणुका आणि काँग्रेसची बुडती नौका सावरण्यासाठी आता त्यांनी आपलं घोषणा कार्ड बाहेर काढलंय. नोव्हेंबर 2010 मध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकोपयोगी कामांचा धडाका लावलाय. मात्र सरकारी तिजोरीतला पैसा आणि योजनांचा खर्च याचा ताळमेळ पाहिला तर मुख्यमंत्र्यांची ही तत्परता निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच असल्याचं लक्षात येतंय. जर निर्णय घ्यायचेच होते तर 3 वर्ष का लावले? यातून मुख्यमंत्री जनतेशी खरोखर प्रामाणिक आहेत का असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. मयुरेश कळव, साम टीव्ही, मुंबई. आपण बघितलं तर निवडणुकीमध्ये खरोखरच या सगळ्या घोषणांचा फायदा होणार आहे का हा खरा प्रश्न आहे. आधी पॉलिसी पॅरालिसिसचे आरोप मुख्यमंत्र्यांवर झाले, आता एक्सेसिव्ह डिसिजन्स अबाउट पॉलिसी असं म्हटलं जातं आहे. म्हणजे पॉलिसी एक्सेसिव्ह डिसिजन्स या सगळ्या विषयावर चर्चा करण्याकरता आपण आज मान्यवरांना बोलवलं आहे. विविध पक्षांचे प्रवक्ते आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. सुरुवातीला मृणालिनी नानिवडेकर, विशेष प्रतिनिधी सकाळच्या आहेत. गेली कित्येक वर्ष राजकीय विषय त्या कव्हर करतात आणि त्यामुळे राजकारणातले बारीक सारीक बदल त्या टिपतात. त्यांचं निरीक्षण आहे. आपल्याबरोबर आहेत रवी श्रीवास्तव, आम आदमी पार्टीचे नेते. आपण बऱ्याच वेळा त्यांना आता माध्यमांमध्ये बघत असतो. आम आदमी पार्टी आपले हातपाय पसरते आहे महाराष्ट्रात आणि सर्वच राज्यामध्ये आणि त्यामुळे त्यांच्याशी आज आपण या विषयांवर बोलणार आहोत. काही काळातच नीलम गोऱ्हे, डॉक्टर नीलम गोऱ्हे, प्रवक्त्या शिवसेना, आता येत आहेत आपल्याशी बोलताना. काही काळातच ते आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होतील. एकनाथराव खडसे, विरोधी पक्षनेते, भाजपाचे नेते, हे आपल्याबरोबर आहेत. ते या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट महादेवराव शेलार हे आपल्याबरोबर आहेत. महादेवराव, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थातच अंकुशराव काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ता, पुण्याहून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अंकुशराव, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. सुरुवातीला जातो मृणालिनी नानिवडेकरांकडे. मृणालिनी, आपण आत्ता सगळ्या घोषणा बघितल्यात. मराठा समाजाला 20% आरक्षण देण्याचे संकेत असतील किंवा 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण असेल किंवा सरकारी दवाखान्यामध्ये औषधं मोफत असतील. काय वाटतं आपल्याला, ज्या मुख्यमंत्र्यांवर गेली कित्येक महिने घटक पक्षसुद्धा टीका करत होतं की निर्णय घेतले जात नाहीत, फायली पडून असतात, त्यांनी आता आपली एक्सप्रेस तुफान सोडलेली आहे. 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 150 निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत. काय म्हणाले या बदलाला? याचा खरंच फायदा होईल का? काय निरीक्षण आहे तुमचं? एका चांगल्या नेत्याचं राजकारण काय करून टाकतं हे मला असं वाटतं या निर्णय एक्सप्रेसनी लक्षात आलेलं आहे. 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण हा न्यायालयात टिकणारा मुद्दा नाही. याबाबत न्यायालयाने आधीच प्रतिकूल मत व्यक्त केलेलं आहे. पण आमदार म्हणतात दबाव येतोय, निवडणूक जिंकायची आहे, तर का न निर्णय घ्या, हे यामागचं सूत्र. दुसरं, मराठा आरक्षण देखील महाराष्ट्रातलं आरक्षण किती असावं याचं प्रमाण जिथे न्यायालयाच्या चर्चेचा विषय होईल तिथे तुम्ही आरक्षण कसं देता हा मुद्दा मुख्यमंत्री का लक्षात घेत नाही आहेत माहीत नाही. निवडणूक आली की काहीतरी निर्णय घ्यायचे, ते निर्णय घेऊन लोकांना सामोरं जायचं. तिजोरीत पैसे नाही पण निर्णय घेत सुटायचे, हा त्यामागचा उद्देश आहे. अर्थात पृथ्वीराज चव्हाणांनाच याबाबत दोष देऊन चालणार नाही. युती शासनाच्या काळातही असंच झालं होतं. आम्ही दाऊदला घेऊन येऊ, इतक्या लोकांना झोपड्यांमधून घरांमध्ये नेऊ, असे वाटेल ते निर्णय निवडणुकीच्या काळात घेतले जातात. दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या मालिकेतला एक मणी झाले आहेत, एवढंच सध्या म्हणता येईल. मला जायचं आहे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसेंकडे. खडसे साहेब, गेल्या काही दिवसांमधला हा बदल सगळ्यांच्याच लक्षात आला आहे. आपणही त्याच्यावर अनेक वेळा टीका करत असता. प्रत्यक्षात हे निर्णय अस्तित्वात येणार का? त्याचा सरकारी तिजोरीवर किती भार पडणार आणि नेमकं या निर्णयांनी काय साधणार आहे? आपलं काय निरीक्षण आहे खडसे साहेब? 2-3 बाबी याच्यामध्ये आल्यात लक्षात की या संदर्भामध्ये आता जे सर्वेक्षण येत आहे या सर्वेक्षणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला 10-12च्या वर जागा मिळणार नाही असं सर्व सर्वेक्षणात आहे. आता या जागा वाढवण्याच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे याबद्दल दोन्ही घटक पक्ष चिंतेत आहे. दुसरा विषय असा आहे की वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि परीक्षेच्या कालखंडामध्ये बाकी धावपळ करायची, मग कॉपी करून पास होता येईल का हे बघायचं, असं एका विद्यार्थी करतो त्याप्रमाणे सरकारचं धोरण आहे. गेले 3 वर्ष झाले या सरकारने निर्णय घेतला नाही म्हणून या सरकारला लखवा झाला आहे का, हे मुख्यमंत्री आपले शरद पवार साहेबांनीच टीका केली होती. आता 1.5 महिन्यामध्ये यांचा लखवा गेला आणि प्रकृती सुधारल्यामुळे भराभर निर्णय घेतले. चौथा विषय असा आहे की तिजोरीत पैसे नाही. 2,93,000 कोटीचं कर्ज आहे.
मग आता दानधर्मच करायचा तर तो उसनवार करून करा की, असं चाललेलं आहे. म्हणजे आता दानधर्म करायला निघाले, पैसा तर नाही आहे, मग कर्ज काढून दानधर्म करण्याचं शिका. आणि चौथा विषय महत्त्वाचा असा आहे, निवडणुकीत आले निवडून तर याची जबाबदारी आहे, नाही चाले तर कुणाला जबाबदारी घ्यायची, पुढचं जे कुणाचं सरकार येईल ते घेईल की. आणि त्यामुळे आपल्या अंगावर काही येऊ द्यायचं नाही. 5 वर्ष काही केलं नाही, विश्वासार्हता गमवली. 15 वर्ष झाले सरकार आहे, यांना आता असं वाटते की या निवडणुकीत येण्यासारखी स्थिती नाही. म्हणून जे काही असेल ते सांगून मोकळं व्हा, जनतेला त्याच्या संदर्भामध्ये भुलवा आणि नंतर निवडणुका कशा तरी जिंकून आल्यानंतर बघूया की काय करायचं आहे, अशी ही स्थिती आहे. मला वाटतं खडसे साहेब जे म्हणतायत, महादेवराव काय म्हणाल तुम्ही याच्यावर? एखादा मुलगा अभ्यास होत नाही म्हणून ऐन वेळेला कॉपी करून परीक्षा देतो असं त्यांचं म्हणणं आहे. तसं सरकारचं धोरण आहे. आतापर्यंत काही केलं नाही आणि 1.5 महिन्यात 150 निर्णय घेतले. काय म्हणाल आपण? नाही, खडसे साहेबांची ती भूमिकाच आहे की ते विरोधी पक्षनेते असल्यामुळे ते नक्कीच बोलणार. परंतु मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की केलं नाही तर का केलं नाही, केलं तर का केलं. काहीतरी चांगल्या गोष्टी ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला विरोधी पक्ष जरी असला तरी त्यांनी चांगल्या गोष्टीचं स्वागत एक खुल्या दिलाने करावं असं मला वाटतं. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री अनेक दिवस म्हणजे 11 नोव्हेंबर 2010 ते ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबींचा त्यांनी अभ्यास केला. ते अभ्यास केल्यानंतर त्यांच्याकडे रिपोर्ट्स आले आणि पहिल्यापासून ते सातत्याने म्हणतायत की मी पॉलिसी डिसिजन्स इट विल बी द बेनिफिट फॉर द कम्युनिटी नॉट फॉर द इंडिव्हिज्युअल्स. मी इंडिव्हिज्युअलची पर्वा करत नाही आणि प्रत्येक बाब रिसर नियमाने आल्यानंतर ती करणार. नाहीतर आपल्याला माहिती आहे का महादेवराव, हा विषय वेगळा आहे. त्याचं कारण ती विधानं आपल्या घटक पक्षातल्या काही विधानांना प्रत्युत्तर दिलेली होती. काही विशिष्ट कामं होत नाहीत असे आरोप झाल्यानंतर त्यावेळेला ते उत्तर दिलं गेलं होतं. यातल्या कित्येक निर्णयांच्या बाबतीत 2.5-3 वर्ष सरकार का थांबलं असा प्रश्न आहे. त्याला तुम्ही उत्तरच देत नाही. देतो ना उत्तर. आता मराठा आरक्षण या विषयावर तुम्ही आलात, ते आता त्याचा अहवाल आला. त्याचबरोबर वीज निर्मिती, विजेमध्ये बिलामध्ये कमी करण्याच्या विषयी नोव्हेंबर 2013ला त्याच्यावरती कमिटी नेमली गेली, त्याचा अहवाल आला. आणि हे अहवाल आला आणि म्हणून लगेच इलेक्शनच्या मुळे हे जोडतायत अशातला प्रकार नाही. जे अहवाल आले तशा पद्धतीने ते निर्णय घेतले आहेत. गेले अनेक वर्ष अंगणवाडीचे सेवक याच्यावरती अनेकांनी टीका केली, उपोषण करतात, आमकं करतात. या सगळ्यांचा अभ्यास करून अंगणवाडीचे असतील किंवा विद्यालयातले प्रश्न असतील, महाविद्यालयातले प्रश्न असतील, यांच्याविषयी पुढचा दूरदर्शीपणा ठेवून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेत. म्हणून काही इलेक्शन आलं म्हणून सुसाट सुटला अशातला प्रकार नाही.